खरात प्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्त्या आणि महिला नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगलेल्या आहेत। वर्षभरापूर्वीच तृप्ती देसाई यांच्याकडे या प्रकरणाचे व्हिडिओ आले होते, मग त्या गप्प का बसल्या असा सवाल काँग्रेसच्या नेत्या संगीता तिवारी यांनी उपस्थित केला आहे। तर तडजोड करून त्यांनी हे प्रकरण दाबल्याचा गंभीर आरोप रुपाली ठोंबरेंनी केला। पाहूयात। अशोक खरात प्रकरणावरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महिला नेत्यांनी तृप्ती देसाईंना टार्गेट केलंय। 5 मार्चला काही लोक खरातचे व्हिडिओ घेऊन माझ्याकडे आले होते असा दावा तृप्ती देसाईंनी केला। दरम्यान यानंतर काँग्रेस नेत्या संगीता तिवारींनी देसाई यांच्यावर निशाणा साधलाय। तुमच्याकडे सर्वात आधी व्हिडिओ आले होते तरीही तुम्ही गप्प का बसला असा सवाल त्यांनी केला। देसाई, चाकणकर आणि खरात यांच्याशी बोलले नाहीत का असा सवालही तिवारींनी केला। 5 मार्च 2026ला काही लोक नगरचे आणि नाशिकचे मिळून माझ्याकडे आत्ता आले आणि त्यांची अशी इच्छा होती की महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर अशोक खरातचं प्रकरण जे आहे ते बाहेर आलं पाहिजे आणि या संदर्भामध्ये जी आहे ती त्याच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे। माझ्याकडे पेनड्राईव्ह जेव्हा दाखवला गेला तेव्हा अनेक व्हिडिओ ज्याच्यामध्ये काही सरकारी अधिकारी महिला आहेत, काही अल्पवयीन मुली आहेत, काही नगरसेविका आहेत, असे अनेक व्हिडिओ जे आहेत ते मी पेनड्राईव्हमधले पाहिले आणि मी त्यांना सांगितलं की यामध्ये त्यांची अशी इच्छा होती की 6 मार्चला मी पत्रकार परिषद घ्यावी, पण त्याच वेळेला त्यांनी मला हे सांगितलं की अशोक खरातला माहिती आहे की आम्ही अनेक ठिकाणी हे व्हिडिओ घेऊन फिरतोय, त्यामुळे त्यांनी परदेशात जाण्याची तयारी केली आणि मग पत्रकार परिषद आम्ही जर घेतली असती तर फिर्यादी महिला तातडीनं मिळाली नसती आणि गुन्हा दाखल झाला नसता, तोपर्यंत अशोक खरात जो आहे तो परदेशात पळून गेला असता। सामाजिक कार्यकर्ते म्हणजे तृप्ती देसाई, समाजासाठी लढणाऱ्या, अच्छा भल्या भल्यांना नडणाऱ्या तृप्ती देसाई 1 वर्ष गप्प होऊ शकतात का भाऊ? 1 वर्षामध्ये तुम्ही आम्हाला सांगा, तुम्ही नाशिकला किंवा सिन्नरला गेला नाहीत का? तुम्ही खरातला भेटला नाहीत का? तुम्ही खराच्या पीएशी बोलला नाहीत का? तुम्ही रुपाली चाकणकरांशी बोललात का? हे सगळं निघेल ना, कळेल। फक्त माझ्याकडे अजून तेवढी डिटेल माहिती नाही म्हणून मी डायरेक्ट आरोप करत नाहीये, पण मी पोस्ट हेच टाकली की 1 वर्ष तुमचं गप्प बसण्याचं कारण काय तेवढं सांगा। संगीता तिवारीच नव्हे तर दादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरेंनी देखील तृप्ती देसाई यांच्यावर गंभीर आरोप केलाय। देसाईंनी रुपाली चाकणकर यांच्यासोबत तडजोड केल्याचा आरोप त्यांनी केला। तर चाकणकर या खरातच्या मंदिरावर सदस्य आहेत, त्यामुळे त्यांना फोन करण्याचा कोणताही संबंध येत नसल्याचं प्रत्युत्तर तृप्ती देसाई यांनी रुपाली ठोंबरेंना दिलं। तुम्ही सांगतात ते पुण्यामध्ये सुद्धा आले, पुण्यामध्ये सामाजिक कार्यकर्त्या महिलेला भेटले, त्यांना हे व्हिडिओ दाखवले, परंतु त्या सामाजिक कार्यकर्त्या महिलेनी गुरुमाऊली म्हणणाऱ्या महिलेशी बसून त्याच्यामध्ये तडजोड करण्यात आली। त्या तृप्ती देसाईचं होत्या, त्यांच्याकडे जर व्हिडिओ आले होते तर त्यांनी का नाही तातडीने त्या बंधुबाबावर कारवाई केली? तडजोड जी रक्कम आहे ती मोठी असू शकते, खूप मोठी आहे, कोटीच्या घरात आहे। आता काहीतरी जे आरोप होत आहेत आमच्यावर की माझ्याकडे मग ते व्हिडिओ आले, मग आम्ही त्या बाबतीत का ॲक्शन घेतली नाही, किंवा त्या संदर्भात असं म्हटलं जातं की चाकणकरांबरोबर आम्ही संपर्क केला। चाकणकर त्या ऑलरेडी ट्रस्टवर आहेत, अशा पद्धतीचे आरोप जे आहे किंवा असे पुरावे आमच्याकडे आलेले होते, त्यामुळे चाकणकरांना त्या बाबतीत विचारायचा काही संबंध नव्हता, त्यांना फोन करायचा संबंध नव्हता। अशोक खरात प्रकरणातले पुरावे मुख्यमंत्री फडणवीस आणि पोलिसांना आपणच दिल्याचा दावा तृप्ती देसाईंनी केला आहे। दिलेल्या पुराव्यानंतर अशोक खरातवर कारवाई झाली याचाही आनंद असल्याचं देसाई यांनी म्हटलंय। अशोक खरातला शिक्षा होणं, त्याचं प्रकरण बाहेर येणं, हे व्हिडिओ जनतेपर्यंत आले पाहिजेत। असा लिंगपिसाड जो व्यक्ती आहे त्याचं खरं रूप जनतेपर्यंत आलं पाहिजे। याच्यासाठी जी टीम मुख्यमंत्र्यांपर्यंत पुरावे पोचवण्यासाठी जी कार्यरत होती, त्या टीमची मी एक सदस्य आहे आणि त्याचा मला प्रचंड अभिमान आहे की आम्ही हे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवलं, पोलिसांपर्यंत तातडीनं पोचवलं आणि मुख्यमंत्र्यांनीही कारवाई केली। अशोक खरात प्रकरणाचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्याकडे आल्याचा दावा तृप्ती देसाईंनी केला। दरम्यान यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महिला नेत्यांनी त्यांना सवाल करत आरोपींच्या पिंजऱ्यात उभं केलं। तर तृप्ती देसाईंनी देखील ठोंबरे आणि संगीता तिवारी यांना प्रत्युत्तर दिलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।